नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आगामी काळामध्ये जून जुलैमध्ये टीईटी होणार आहे आणि जुलै ऑगस्ट मध्ये सीटीटी पण होणार आहे. सो विद्यार्थी मित्र या प्रश्नांमध्ये अडकलेले आहेत आणि काही शिक्षक सुद्धा की टीईटी द्यावी की सीटीटी द्यावी. पहिला तर मुद्दा आहे टीईटी आणि सीटीटी समतुल्य अर्हता आहे. तुम्ही कोणतीही एक्झाम दिली तरी चालणार आहे. मग आता प्रश्न असा पडतो की सर्व दोघांपैकी कोणती आम्ही दिली तर आम्हाला या पहिल्या अटेम्प्ट मध्ये कदाचित एक्झाम क्रॅक होईल किंवा कोणत्या एक्झाम मध्ये आम्हाला एक्झाम क्रॅक करणं सोपं जाईल. सोपे प्रश्न असतात, टक्केवारी जास्त आहे, पासिंगचा क्रायटेरिया तिथे जास्त आहे. असं काय आहे नेमकं, दोघांमधला फरक काय, थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. आणि मी जे मुद्दे तुम्हाला देतोय ते महत्वाचे मुद्दे तुम्हाला मी देतोय. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही मुद्दे सुचत असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमच्या शिक्षकांच्या सगळ्या ग्रुपमध्ये पाठवा, त्यांनाही सांगा. तुमचे मित्र असेल, तुमचे रिलेटिव्ह असेल, तुमचा घरचा काही ग्रुप असेल त्यांनाही पाठवा. सगळ्यांनाच हे मुद्दे नक्की सांगा आणि एक्झाम देण्यासाठी तयारी करा. चला बघूया मुख्य मुद्दा. पण तत्पूर्वी सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीकडनं लाईव्ह प्लस रेकॉर्डेड द्रोणा बॅच 9.0 नवीन बॅच चालू झालेली आहे, ज्यामध्ये सेपरेट बॅचेस आहे. पेपर 1 सेपरेट, पेपर 2 सेपरेट किंवा दोन्ही पेपर एकत्र तुम्ही घेऊ शकतात. ह्या बॅच मध्ये वैशिष्ट्य असं आहे की आतापर्यंत 5,000 पेक्षा जास्त रिझल्ट देणारी टीम तुम्हाला इथे शिकवणार आहे. टॉपिक नुसार नोट्स उपलब्ध आहे. शिकवताना बोर्डवर जे शिकवलं जातं त्याच्या पण पीपीटीच्या नोट्स तुम्हाला उपलब्ध असणार आहे. लाईव्ह क्लासमध्ये डाऊट क्लिअरिंग सेशन पण असणार आहे. प्लस तुमचं प्रत्येक शनिवारी सुद्धा डाऊट क्लिअरिंग सेशन सेपरेट घेतलं जाणार आहे. 350 प्लस टॉपिक नुसार, विषयानुसार आणि सब्जेक्ट नुसार फुल लेंथ टेस्ट तुमची असणार आहे. नवा दिवस नवीन सुरुवात हे दररोज सेशन तुम्हाला डाके सरांचं फ्रीमध्ये अवेलेबल असणार आहे आणि फ्रीमध्ये महारिव्हिजन सेशन सुद्धा होणार आहे. हे सगळं तुम्हाला ह्या बॅचेस मध्ये अवेलेबल आहे. 2 प्रकारच्या बॅचेस आहेत. दोघांमधला फरक एवढाच आहे, ह्या बॅच मध्ये तुम्हाला या विषयाच्या निगडीत असणारे सगळे बुक्स इथे अवेलेबल आहे आणि एक बॅच सुद्धा फ्री आहे. आणि दुसऱ्या बॅच मध्ये मात्र ते नसणार आहे. मग तुम्हाला अपेक्षित असणारे बॅच तुम्ही घेऊ शकतात. जे की पुस्तकं तुम्हाला मी सांगितले ते पुस्तकं तुम्हाला इथे 4 प्रकारची पुस्तकं आहेत. 4ही पुस्तकं अपडेट होऊन आलेली ते पुस्तकं तुम्ही घेऊ शकतात. प्लस त्यामध्ये तुम्हाला अजून अपडेट देतो, पण तत्पूर्वी काही मुद्दे तुम्हाला मी इथे क्लिअर करतो. बघा, पहिला मुद्दा, तुम्ही कोणती एक्झाम द्यावी, टीईटी की सीटीटी. बघा, टीईटी आणि सीटीटी तसं समतुल्य अर्हता आहे, पण देताना कोणती द्यावी. टीईटीला आपण असं म्हणतो बघा, महाराष्ट्र, बरोबर की नाही, महाराष्ट्र टीईटी म्हणतो आपण. आणि याला म्हणतो आपण सेंट्रलची आहे, ही महाराष्ट्रासाठी लागू असणारी टीईटी आहे आणि सेंट्रलची सीटीटी आहे. बघा, मग तुम्ही सेंट्रलची म्हटलं की तुम्हाला माहिती आहे की हे पूर्ण भारतामधून विद्यार्थी देत असतात. पूर्ण भारतमधून म्हणजे जवळपास दरवर्षी आपण जर विचार केला तर लाखो विद्यार्थी ही टीईटी सीटीटी देतात. मात्र आपण जर विचार केला महा टीईटी तर ही फक्त महाराष्ट्रामध्येच होते. फक्त महाराष्ट्रातलेच उमेदवार ही एक्झाम देतात. साहजिक संख्या इथे जास्त आहे. काय आहे, संख्या जास्त, इथे संख्या कमी आहे. ओके, मग कोणती द्यायला पाहिजे. पहिला मुद्दा तुम्ही स्वतःलाच विचारायचं का तुमच्याकडे वेळ किती आहे, किती वेळ हवा आहे. तर साधारणतः आता जर विचार केला तुम्ही मार्च मध्ये आहात, बरोबर आहे. मार्च नंतर एप्रिल, मे आणि जून, साधारणतः जुलैमध्ये एक्झाम जर झाली तर 3 ते 4 महिने तुमच्याकडे आहे टीईटी साठी. आणि सीटीटीचा विचार केला तर सीटीटी साठी तुमच्याकडे जुलै ऑगस्ट मध्ये एक्झाम होऊ शकते. 4 ते 5 महिने तुमच्याकडे आहे. हा झाला पहिला मुद्दा वेळेच्या बाबतीत. आणि ही वेळ सफिशियंटली तुम्हाला अभ्यास करण्यासाठी मी तर असं म्हणेल, नोटिफिकेशनची वाट बघू नका, अभ्यासाला लागा, आतापासून अभ्यास चालू करा. हा वेळ तुम्हाला सफिशियंट आहे. तुम्ही एक्झाम क्रॅक करू शकतात, व्यवस्थित पद्धतीने क्रॅक करू शकता, प्रॉपर प्लॅन करून क्रॅक करू शकतात. ते प्लॅन सगळं आम्ही विषयानुसार स्ट्रॅटेजी आमच्या बॅचमध्ये सांगितलेली आहे, ते पण तुम्हाला मी सांगतो. 8 तास लेक्चर बघून चालेल का. जर तुम्ही म्हणाल की सर मी दोघेही करतो, टीईटी पण करतो, सीडी पण करतो. आता लक्षात घ्या, दोघांमधला मेन डिफरन्स असा आहे की तुम्हाला टीईटी आणि सीडी जर करायचं म्हटलं तर माध्यमचा विषय, तुम्हाला टीईटी माध्यम जे असणार आहे ते तुम्हाला मराठी आणि इंग्लिशच माध्यम आहे. बघा, क्वेश्चन पेपरचं माध्यम काय, मराठी इंग्लिशच असणार आहे, हिंदी नसणार आहे. आणि हे टीईटीचं आहे. आणि सीडीचा जर आपण विचार केला तर सीडीचं जे माध्यम आहे ना ते तुम्हाला हिंदी आणि इंग्लिश असणार आहे. आता मला सांगा, तुम्ही आतापर्यंत जो अभ्यास केलेला आहे, बघा सेल्फ स्टडीला वेळ मिळेल का, तर तुम्ही आतापर्यंत जो अभ्यास केलेला आहे तो मराठी मीडियम किंवा इंग्लिश मीडियम मधून असणार आहे. हिंदी मीडियम मधून तुम्ही अभ्यास केला नाहीये. महाराष्ट्राच्या उमेदवारांनी नाहीच केलेला, 90% उमेदवारांनी केलेला नाही, 10% मध्ये काही मुलं असू शकतात. तर तुम्हाला इथे अभ्यास करताना, सपोज इथे अभ्यास करा, तुम्ही हिस्ट्रीचा अभ्यास करता, इथे अभ्यास करताना मराठीत केला, इथे अभ्यास करताना तुम्हाला हिंदीत करावं लागणार आहे, कारण क्वेश्चन पेपर हिंदीमध्ये आहे ना. हा मेजर माध्यमाचा मोठा फरक पडू शकतो. हा मुद्दा लक्षात घ्या. माध्यम खेळत बसायला तुम्हाला काहीतरी वेळ द्यावा लागणार आहे, तो वेळ खूप जाणार आहे. म्हणजे दररोज 8 तास तुम्हाला काही तास
यांच्याकडचे टीटीचे क्लास, काही सीडीचे क्लास, किंवा काही वेळा टीटीचा अभ्यास करायचा, काही काळात सीडीचा अभ्यास करायचा, तर गोंधळ उडू शकतो. एक ना धड भाराभार चिंध्या असं होऊ शकतो. दुसरं, सेल्फ स्टडी जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला सुद्धा सेल्फ स्टडी जरी करायचा म्हटला तर तुम्हाला वेळ खूप द्यावा लागणार आहे. त्यानंतर टेस्ट सिरीज, स्ट्रेंथ आणि विकनेस कसा कळणार? बघा, तुमच्याकडे वेळ कमी आहे आणि ह्या वेळेमध्ये, कमी वेळेमध्ये अभ्यासाची स्ट्रॅटेजी असते. त्यामध्ये काय असतं, पहिले तुम्ही काय करता, PYQ करतात, बरोबर. तुम्ही पहिले PYQ बघतात. PYQ नंतर तुमचं ज्याला म्हणून आपण स्टेट बोर्ड करता, काही मुलं स्टेट बोर्ड करतात, काही मुलं काय करतात, रेफरन्स बुक तुम्ही रीड करतात, म्हणजे रिडिंग असतं तुमचं, बरोबर आहे. रिडिंग नंतर तुमच्या नोट्स तुम्ही काढणार असणार आहात, नोट्स नंतर तुम्ही टेस्ट सॉल्व्ह करणार आहात, टेस्ट नंतर तुमची रिव्हिजन असणार आहे. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला जर हे सगळं करायचं असेल तर यातला महत्वाचा मुद्दा जो आहे ना, तो टेस्टचा आहे. बघा, टेस्ट ज्यामध्ये तुम्हाला तुमची स्ट्रेंथ आणि विकनेस कळणार आहे. मग हे दोघांचं जर करत बसाल तर खूप वेळ जाणार आहे. त्यामुळे एकच काहीतरी टार्गेट करून अभ्यास करा. तुम्हाला क्वालिफाईड व्हायचं आहे, क्वालिफाईड व्हायचं, लक्षात घ्या. आता लक्षात, दुसरा मुद्दा, एक्झाम स्ट्रक्चर, फरक काय दोघांमधला. तुम्हाला आता एक मुद्दा सांगितला, तोच मुद्दा रिपीट तुमचा इथे होईल. बघा, विषयांचा आवाका मीडियम का असणार, तर मीडियम तुम्हाला मी आता सांगून टाकलेला आहे. दुसरा मुद्दा काय, सीटीटी सर्व विषयांत पेडागॉजी असणार आहे, त्यासाठी तुम्हाला वेगळा वेळ द्यावाच लागणार आहे. 15 प्रश्न तिथे वेगळे, 15 मार्कासाठी तुम्हाला वेगळा अभ्यास करावा लागणार आहे पेडागॉजीचा. मग आता पेडागॉजी तुम्ही आतापर्यंत DED ला अभ्यास केला असेल, पण इथे अभ्यास करताना सेंट्रल लेवलची ही एक्झाम असणार ना, तुम्हाला थोडंसं इथे अभ्यास करताना दिशा बदलावी लागणार आहे आणि त्यात तुमचा प्रत्येक विषयामध्ये वेळ जाणार आहे, दोघांच्या कंपॅरेटिव्ह. आणि TET जर बघितलं आपण, विषयांचा आवाका आणि डेप्थ जर बघितलं ना आपण, TETचं जर आपण बघितलं, TET महाराष्ट्र सरकार घेत आहे. तो उदाहरणार्थ मी तुम्हाला म्हणतो, महाराष्ट्र सरकार आहे. उदाहरणार्थ तुम्ही जर हिस्ट्रीचा अभ्यास करताय तर हिस्ट्रीचा अभ्यास करताना तुम्हाला महाराष्ट्राशी रिलेट असणाराच हिस्ट्रीचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. तोच तुम्हाला इथे जर अभ्यास करायचा CTET मध्ये, तर CTET मध्ये तुम्हाला पूर्ण भारताची रेट करणारा अभ्यास करायचा. बघा, दोघांमधला फरक, विषय सारखेच आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो ना, 8वीला हिस्ट्री 10वीला हिस्ट्री आहे, पण दोघांमधला फरक आहे, तसं इथे पण तुम्हाला फरक आहे. माध्यम एक सांगितलं, दुसरं डेप्थ मात्र CTET मध्ये तुम्हाला नो डाऊट याच्यापेक्षा जास्त असणारच आहे. तुमचा पुढचा प्रश्न सर, ज्याची टक्केवारी किती जास्त, किती मुलं पास होणार रोज सांगतो, ते पण सांगतो. तो जसं हिस्ट्रीचं मी तुम्हाला बोललो, तसं पॉलिटिक्स आहे, इकॉनॉमिक्स आहे, सायन्स आहे. आता सायन्स कॉमन असेल, पॉलिटी, इकॉनॉमिक्स आणि हिस्ट्री हे विषय तुम्हाला इथे मेजर आहे. परिसर अभ्यासामध्ये तो तुम्हाला एक्स्ट्रा अभ्यास करावा लागणार आहे, बरोबर आहे. GK GS म्हणजे आपण त्याला तिकडे घेतात. दुसरं काय आहे की तुम्हाला शिक्षण आणि विषय, तुमचं आतापर्यंत शिक्षण काय झालेलं आहे, तुम्ही शिक्षणामध्ये तुम्ही कोणते विषय अभ्यासलेले आहेत, ते विषय जर तुम्हाला TET मध्ये रिलेट करता येत असतील तर तो विषय, तुम्हाला कन्सेप्ट तुमच्या बेसिक चांगले असेल तर तो विषय घ्यायला हरकत नाही. त्यानंतर सर्व बेसिक कन्सेप्ट मराठीत क्लिअर आतापर्यंत तुम्ही जर केलेले असेल, त्याच तुम्हाला हिंदीत जर करायचा म्हटला तर तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागेल, विनाकारण तुमची एनर्जी वाया जाईल. तो हा एक मुद्दा लक्षात घ्या. तुम्ही स्वतः अनालिसिस करा आणि ठरवा तुम्ही. त्यानंतर पुढचा आणि तिसरा मुद्दा, मार्गदर्शकांचं काय. सकाळी मराठीत शिकायचं, संध्याकाळी हिंदीत शिकायचं. आता बघा, TET आणि CTETचं मार्गदर्शक इग्नाइट मध्ये दोन्ही बॅचेस आमच्याकडे आहे, TET पण आहे, CTET पण आहे. तरी पण मी तुम्हाला सांगतो की तुम्ही TETचा अभ्यास करा. का? कारण तुम्हाला TET आम्ही मराठीत शिकवतोय आणि CTET तुम्हाला हिंदीमध्ये घ्यावं लागतंय. मग तुम्हाला सकाळी मराठीत नंतर हिंदीत करायचं, किती उगाच एनर्जी वाया जाणार आहे, विनाकारण तुमचा वेळ जाणार आहे. सो मी तुम्हाला सजेशन करेल की तुम्ही इथे TETच घ्यायला पाहिजे, कारण मार्गदर्शक पण त्यानुसार तुम्हाला बदलावे लागणार आहे. पण आता जर अपकमिंग एक्झाम, तुमचा बेसिक बॅकग्राऊंड, तुमचा आतापर्यंत अभ्यास लक्षात घेता तुम्हाला TET सोपी जाणार आहे. सकाळी व संध्याकाळी बघा, सेम टॉपिक आहे पण वेगळे मार्गदर्शक तुम्हाला इथे भेटतील, वेगळ्या माध्यमातून. हिंदी शिकवणार ते तोच टॉपिक हिंदीमध्ये वेगळा जण शिकवणार आहे. मग कधी कधी शिकवण्याची स्टाईल वेगळी असल्यामुळे गडबड पण होऊ शकते. अरे त्यांनी तर असं सांगितलं, यांनी या पद्धतीने सांगितलं, गडबड होऊ शकते, कन्फ्युजन होऊ शकतं, कन्फ्युजन वाढू पण शकतं. विषयानुसार TET आणि CD मार्गदर्शक एकच की वेगळे. सो आमच्याकडे अवेलेबल आहे, हिंदीला तेच घेतात, मराठीला तेच घेतात. तरी पण मी तुम्हाला सांगतोय, कन्सेप्ट पण त्यांच्या सारख्याच आहे, शिकवण्याची स्ट्रॅटेजी पण सारखीच असणार आहे. तरी पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही TET मध्ये जायला हरकत नाही. आणि चौथा आणि महत्वाचा पॉईंट आहे, पासिंग पर्सेंटेज कुणाचे जास्त. आता हे CTETचे आतापर्यंत जास्त होते, CTETचे आतापर्यंत होते, मात्र तुम्ही आता रिसेंटली बघितला तर 11.5% लागला निकाल TETचा. आणि आता एक्झाम जी होईल ना 2026 मध्ये, मला असं वाटतं की हा टक्का वाढून आपण सगळेच प्रयत्न करणार आहोत, हा 20 ते 25% दरम्यान सुद्धा जाणार आहे. आता मी का म्हणतोय तुम्हाला थोडक्यात सांगतो. बघा, CTET एक्झाम आतापर्यंत रेग्युलर परीक्षा होते, म्हणजे दरवर्षी 2दा एक्झाम होत होते. सेंट्रलची एक्झाम दरवर्षी. TET होत होती का बरं, मला सांगा, नव्हती होत. मग होत नव्हती तर मुलांचं काय, अरे होतच नाही एक्झाम, का अभ्यास करायचा, बघू आल्यावर, ऍड येते की नाही माहित नाही. अचानक ऍड आली की मग अभ्यासाला लागायचे. मग सांगा मला, नोटिफिकेशन आल्यावर अभ्यासाला लागले तर अभ्यास एवढा चांगला होणार आहे का?
नाही होणार, म्हणून तिथे पासिंग क्रायटेरियामध्ये पर्सेंटेज आतापर्यंत कमी होतं. मी मागची गोष्ट करतोय, मात्र आता वाढलाय बरं का टक्केवारी. हा पहिला मुद्दा. टीईटीचं होतं का सर? टीईटी वर्षातनं होते की नाही माहित नाही, एकदा होते का दोनदा होते, कधी होतच नव्हते. 2013 पासून आतापर्यंत ही 9वीच टीईटी झाली. तर तुलनेने सीडी जर बघितली तर तिचा आकडा मोठा आहे, 2 आकडे तो. त्यानंतर भारतातून तयारी करणारा मोठा वर्ग तिथे सीडीला होता, दरवर्षी अभ्यास करत होता. दरवर्षी रेग्युलर सीडी असल्यामुळे भारतात एक मोठा वर्ग तयारी करत होता. महाराष्ट्रात पण काही वर्ग होता, त्यामुळे रेग्युलर असल्यामुळे त्यांना माहिती एक्झाम होतेच आहे, त्यामुळे अभ्यास जास्तमुळे हे पर्सेंटेज जास्त होतं. टीईटीचं असं नसल्यामुळे मुलं ऐनवेळेस फॉर्म भरायचे, दिले एक्झाम, झालो पास, त्यामुळे टक्का कमी होता. माध्यम हिंदी आणि मार्गदर्शक हिंदीचे जास्त होते त्यावेळेस त्यांना, बरोबर की नाही. त्यामध्ये जास्त अभ्यास करायचे, मार्गदर्शन पण घ्यायचे, खूप काळ अभ्यास असायचा, ते पास होऊन जायचे. टीईटीचं तसं नव्हतं. टीईटीचं वारे आत्ता व्हायला लागले महाराष्ट्रामध्ये, आता 2 वर्षापासून 3 वर्षापासून. सो हा टक्का आता वाढला. तुम्ही बघा ना, पहिले 2, 3, 4% होते, आता डायरेक्ट 11.5% आलाय. आता तो 20-25% पण जाईल. सीडी कुठे ह्याच्यापर्यंत पोहोचते, 9-10% सीडी आहे. सो मग आता जर विचार केला तर टीईटीचा पर्सेंटेज चांगलाच आहे. सो मला सांगायचं आहे महाराष्ट्रातील सगळ्याच शिक्षकांना आणि विद्यार्थी मित्रांना, तुम्हाला जर टीईटी क्वालिफाईड व्हायचं असेल, म्हणजे तुम्हाला शिक्षक पात्रता परीक्षा द्यायची असेल, तर ती सीडी ऐवजी टीईटीची तयारी करायला हरकत नाही. सगळे मुद्दे मी सांगितले. याच्या पलीकडे अजून काही मुद्दे तुम्हाला आठवत असतील तर मला कमेंटमध्ये कळवा. याच्या पलीकडे तुम्ही जर स्वतः अनालिसिस करा, मी सांगितलेले मुद्दे तुम्हाला कदाचित लागू होणार नसेल, तुम्ही सीडीचा अभ्यास करा, काहीच हरकत नाहीये. पण मला असं वाटतं की मी अनालिसिस ज्या पद्धतीने केलं, ज्या तुमच्यासमोर मांडलं, त्या दृष्टीने माझं झुकतं माप जे आहे ते टीईटीकडे आहे. टीईटीचाच अभ्यास तुम्ही करा असं मला तुम्हाला सांगावं असं वाटतं. अदरवाईज तुम्ही निर्णय घेऊ शकता. माझे मुद्दे तुम्ही तुमच्या वहीवर मांडा आणि काय योग्य अयोग्य वाटतं त्यानुसार डिसिजन घेऊन अभ्यासाला लागा. आणि याच्यासाठी इग्नाइट अकॅडमीच्या बघा, टीईटीच्या पण आणि सीडीच्या पण बॅचेस आमच्याकडे अवेलेबल आहे. पेपर 1+2 ची बॅच अवेलेबल आहे, रेकॉर्ड बॅच अवेलेबल आहे, दोन्ही पेपरची आहे. टेटची पण बॅच अवेलेबल आहे, त्या पण बॅचेस आमच्याकडे आहेत. पण तरी पण मी मला सांगतोय की टीईटीची बॅच तुम्ही जॉईन करून टीईटीचा अभ्यास करा. आणि सगळे अपडेटेड पुस्तकं आलेली बघा, हे सगळी पुस्तकं मराठी मीडियममध्ये, सगळे पुस्तकं सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे. हे पुस्तक तुम्ही आपल्या ॲपवरनं मागितले तर डिस्काउंटमध्ये तुम्हाला नक्कीच मिळतील. शेजारच्या बुक स्टोअरला किंवा ॲमेझॉनवरनं पण मागू शकतात. आणि विशेष म्हणजे ही बॅच सगळ्यांनी जॉईन करा. ह्या बॅचचा फायदा विशेष विद्यार्थ्यांना झालेला आहे. यामध्ये सगळे फीचर्स आम्ही ऍड केलेत बघा, एकदा बघून घ्या. बॅच जॉईन करा, 2 रुपयाची बॅच फक्त, लगेच जॉईन करा. आणि सेपरेट बॅचेस पण अवेलेबल तुम्ही जॉईन करू शकता. यामध्ये तुम्हाला हिंदीची पण बॅच सेपरेट आहे आणि त्याच्या नोट्स पण सेपरेट आम्ही देणार आहोत. तो खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲप आणि बॅचची लिंक आहे, जाऊन लगेच जॉईन करा. काही अडचण आली तर आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करा. अदरवाईज ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. बॅचेस कशा जॉईन करायच्या, सगळे फीचर्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्यावर जाऊन बघून घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा. पुन्हा व्हिडिओ आपण नवीन अपडेट्स ह्या चॅनलवरती. धन्यवाद.